नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण महत्त्वाची बातमी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूट बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीच्या लिलावाद्वारे नाफेडने कांदा खरेदी करावी अशी केंद्रीय कृषी मंत्र्याकडे या खासदारांची मागणी. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव प्रक्रियेत नाफेड मार्फत कांदा खरेदी करावी अशी मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. एकंदरीतच दिल्ली या ठिकाणी भगरे यांनी कृषी मंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन सदर पत्र दिले. या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असून विशेष महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन घेतले जाते. सध्या कांद्याचे बाजारभाव खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांना सध्या मोठ्या आर्थिक संकटांना सामना करावा लागत आहे. सध्या लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला, चांदवड, देवळा, कळवण, दिंडोरी, नांदगाव व मालेगाव आदी बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेद्वारे होत असून प्रति क्विंटल 800 ते 1250 रुपये दर आहे. हे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी असून शेतकऱ्यांना प्रत्येकी क्विंटल मागे 800 ते 1200 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर चांगले 2 पैसे शेतकऱ्यांना मिळायचे असेल तर बाजारात या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावा असल्याची मागणी आहे. आणि धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शूट म्हणजे महाराष्ट्र धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट.